आजकालची छोटी छोटी शाळेतील मुलं किती बिघडलेत बघा। 4 दिवसांपूर्वी शहरातील स्टँड परिसरात सांगलीमध्ये अल्पवयीन मुलांनी रील्स नंतर मोबाईल शॉपी चालकाचा कोयत्याने वार करत खून केला होता। आता ही घटना ताजी असताना काल सांगलीत शहरातील एका शाळेतील 2 गटात किरकोळ कारणावरून वाद झाला। त्यानंतर चिडलेल्या मुलांनी दप्तरातून चाकू काढत अक्षरशः राडा केला। याबाबत शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आली नाही, परंतु शाळकरी मुलांना सहज उपलब्ध होणारी हत्यारे आणि सांगलीला धोकादायक वळणावर नेतायत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। परिसरातील एका सजग नागरिकाने याबाबतची दिलेली माहिती अशी की शहरातील या नामांकित शाळेतील 9वी 10वीच्या मुलात किरकोळ कारणातून वाद झाला। मुलांनी वर्गातच एकमेकांच्या गचांड्या धरत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यातील काही मुलांनी दप्तरातून अक्षरशः थेट चाकू काढत मारण्याची धमकी दिली। त्यानंतर शाळेच्या पार्किंगमध्ये सायकली एकमेकांच्या अंगावरही फेकून दिल्या। ही शाळकरी मुले चाकू नाचवताना काही शिक्षकांनी पाहिली। त्यानंतर दोन्ही गटातील मुलांना प्रसाद दिलाच, मात्र त्यांच्या पालकांना बोलवून घेत माहिती दिली। ही बाब पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिली नाही, मात्र या शाळकरी मुलांच्या हातात कोयता चाकू कसे उपलब्ध होतात? अल्पवयीन मुलांच्या डोक्यात शिरलेली हवा काढण्यासाठी पोलिसांनी ठोस भूमिका घेणे अपेक्षित असल्याचे नागरिक म्हणत आहेत। खरोखरच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।